नमस्कार, आपण पाहताय विश्व न्यूज मराठी। सकाळचे 10 वाजलेले आहेत। मी आहे मारुती बावडे। दृश्यांवरून आपल्याला लक्षात आलेलं असेल की विहिरींवरती ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पोहण्यासाठी गर्दी होत आहे। त्याचं कारण म्हणजे मागच्या 8 ते 10 दिवसापूर्वी परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावलेली होती। ग्रामीण भागामध्ये पुराचं संकट ओढावलेलं होतं। अशा परिस्थितीमध्ये जवळपास 80 ते 90% विहिरी या तुडुंब भरलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवरती ग्रामीण भागामध्ये पोहण्यासाठी सकाळ सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळते। हीच दृश्य आम्ही तुम्हाला या विशेष वृत्तामधून आपण बघू शकतोय। खरं तर पोहणे ही एक कला आहे आणि एक लोकप्रिय व्यायाम आहे आणि तो एक क्रीडा प्रकार देखील आहे। कारण पोहण्यामुळे शरीराला हालचाल निर्माण होते आणि पाण्यात हालचाल करून तरंगण्याच्या या प्रक्रियेलाच पोहणं असं देखील म्हटलं जातं। पोहण्याआधी पाणी किती खोल आहे हे जाणून घेणं आवश्यक असतं। व्यायामासाठी अर्ध्या तासापर्यंत पोहणं चांगलं असतं असं डॉक्टरांचं देखील म्हणणं आहे। आणि पोहण्याची कला जी आहे ती आदी मानवाला अगदी खूप जुन्या काळापासून अवगत असावी असं म्हटलं जातंय। कारण भारतीय साहित्यामध्ये पोहण्याचा उल्लेख देखील आढळतो। जसं की श्रीकृष्ण आणि कालियामर्दन या कथेमध्ये कृष्णाचे यमुना नदीमध्ये पोहायला जाणं अशा प्रकारचं चित्र दिसतं। पोहणे म्हणजे हातापायांच्या हालचालीनं नैसर्गिक रीतीनं पाण्यातून एक सरकण्याची एक प्रक्रिया आहे। हा एक अत्यंत लोकप्रिय असा व्यायामदायक व रंजक क्रीडा प्रकार आहे। ज्या देशांना समुद्र सानिध्य लाभलेला आहे त्या देशांमध्ये पोहण्याचा आनंद मोठ्या प्रमाणात घेतला जातो। उंट वगळता अन्य चतुष्पाद प्राणी, मासे, पायाची बोटं जोडलेले पक्षी, सरपटणारे प्राणी यांना निसर्गताच पोहण्याची देणगी असते। माणसाला मात्र पोहण्याचं खास शिक्षण घ्यावं लागतं। इतर कोणत्याही व्यायामापेक्षा पोहण्यामुळे शरीरातील जास्तीत जास्त स्नायूंना व्यायाम मिळतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्यामुळे व्यायामाला खूप महत्त्व आहे। परंतु या धकाधकीच्या जीवनामध्ये व्यायाम हा प्रकारच हरवत चाललेला आहे। मग ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या पोहण्याची कला आजही जिवंत आहे। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये। या संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत ते बघूयात आपण। जवळजवळ 60 ते 70 80 वर्षापूर्वीचे आहे आणि त्याला पहिले येसबा म्हणून व्यक्ती होते। त्या व्यक्तीने हे बांधलेलं विहीर आहे म्हणून त्याला येसबाची विहीर म्हणतात। त्यानंतर आजच्या गावचे माजी सरपंच हैबतराव विधाते मग हे 3 एकर विकत घेऊन परत त्यांनी हे विहीर हे केलं। त्यात मग ते हैबतकरावरी विहीर म्हणून हे प्रसिद्ध झालं। मग इथं शूटिंगसाठी सैराटसाठी येऊन त्यांनी पाहणी करून गेलेत, परंतु थोडंसं त्यावेळी पाणी नव्हतं विहिरीचं, एकदम कोरडी विहीर होती। त्यामुळे ते परत त्यांनी म्हटलं आम्ही पाणी ओतून आम्ही इथं शूटिंग करणार आहे। परत त्यांनी बर होऊन गेले ते त्यांनी तिकडेच गेला आणि दुसरी विहीर त्यांनी शोधून त्यांनी तिथून तिकडे शूटिंग केले। मग आता सध्या विहिरीचं पाणी वाढत आहे, भरपूर वाढत आहे आणि पाणी वाढून बोललं ते खाली इथं चव्हाळल्यासारखं झालेलं आहे। आणि सध्या सगळं काळ वगैरे काढल्यानंतर आणि वर्षाचे जरा पाला पाचोळा काढल्यानंतर गावातील सर्व मुलं इथं पोहण्याचा आनंद घेऊ शकतात। मी परम बाबळे इकडे आचेगावला आलो होतो, इथे खूप छान विहीर दिसली आणि शंभू आहे। हे जुनं काचं विहीर आहे। इथं पाणी वगैरे स्वच्छ असतं आणि पोहण्याचा आनंद एकदम चांगल्या पद्धतीने गावातील सर्व मुलांनी मस्त येतंय आणि आनंद खूप येतो या विहिरीत पोहायला। सध्या ग्रामीण भागामध्ये सर्वच विहिरींवरती अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय। खास विश्व न्यूज मराठीनं या संदर्भातल्या विषयाचा आढावा घेतला। आपण पाहताय विश्व न्यूज मराठी। सकाळचे 10 वाजलेले आहेत। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विश्व न्यूज मराठी या चॅनेलला।